स्पर्धा होते आमची. हा नाही काही हरकत नाहीये. आता ना आपला मागचा जो भाग झालाय ना त्याचे 2 व्हिडिओच्या लिंक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आल्या असतील. विद्युतधारेचे परिणाम इयत्ता 10वी म्हणून. तर तिथे जे पण कोणी कोऑर्डिनेटर असतील, टीचर असतील, तर प्लीज त्यांना आधीचे पण 2 भाग दाखवा, नाहीतर त्यांना समजणार नाही मग की मागे काय झालं. थोडंसं मी रिवाइज करेलच, पण पूर्ण डिटेल मध्ये परत सगळं नाही एक्सप्लेन करता येणार ना. बरं ठीक आहे. चालेल मुलांना ट्राय करा यापुढे आता रेग्युलर जॉईन व्हा. चला ठीक आहे. चला आता आपण कंटिन्यू करूया. आपण विद्युतधारेचे परिणाम, विद्युतधारा वाहल्यानंतर ना काय परिणाम घडतात त्याच्याबद्दल हा आपला धडा आहे. खूप महत्वाचा धडा आहे. त्याच्यामुळे ह्या धड्यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न येतात. तुम्हाला माहिती असेल प्रत्येक धड्यासाठी एक वेटेज आहे, कोणता धडा किती मार्काला आहे वगैरे. ते वेटेज मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये सांगेल, पण आता सध्या आपण आपला हा धडा कंटिन्यू करूयात. ठीक आहे. थांबा मग मला 1 मिनिट द्या, मी तुमचं पुस्तक शेअर करते तुमच्या बरोबर. चला तुम्ही पण सगळ्यांनी आपल्या समोर पुस्तक ओपन करून ठेवा, तोपर्यंत मी खोलते तोपर्यंत. मुलांना तुमची ही शाळा कोणत्या रिजन मध्ये येते? हे अलीविहीर तुमच्या गावाचं नाव आहे का? ओके ओके ठीक आहे. तालुका कुठला येतो? अच्छा अच्छा ठीक आहे. बघा हे तुमचं पुस्तक. हे विद्युतधारेचे परिणाम हा धडा आपण चालू केलेला होता. पहिला जो तास झालेला, तर पहिल्या तासामध्ये तुम्हाला बघा हा सेम विद्युतधारेचा धडाच गेल्या वर्षी धारा विद्युत म्हणून होता 9वी मध्ये, आणि त्या धड्याचंच हे पुढचं कंटिन्युएशन आहे. मग 9वीचा जर धडा येत नसेल, आठवत नसेल, तर तो 9वीचा धडा पण थोडा रिवाइज करणं गरजेचं आहे. 9वीच्या धड्यामध्ये आपण साध्या साध्या ज्या व्याख्या बघितलेल्या, विभवांतर काय असतं, विद्युतधारा आपण कशामध्ये मोजतो, त्याच्यानंतर ना कार्य कसं घडतं, रोध काय असतो, ओमचा लॉ काय आहे, हे सगळे ज्या गोष्टी आपण गेल्या वर्षी केलेल्या होत्या, रोधांची एकसर जोडणी, रोधांची समांतर जोडणी वगैरे, तर हे सगळं जे आहे ते रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याच पुढेचा हा भाग आहे, त्याच्यामुळे मग ते येत नसेल तर हे पण व्यवस्थित समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तर ते मी पहिल्या पिरियड मध्ये रिव्हिजन त्याची घेतलेली डिटेलमध्ये, आणि त्याच्यानंतर ना दुसरा पिरियड जो होता त्या दुसऱ्या पिरियड मध्ये आपण काय केलेलं, हे विद्युतधारेचे ऊर्जेचे विद्युत परिपथामध्ये, विद्युत परिपथ म्हणजे आपलं इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थलांतर बघितलेलं होतं, आणि ही सगळी सूत्र आपण बघितलेली होती. आणि थोडस आपण विद्युतधारेचे औष्णिक परिणामामध्ये आपला इलेक्ट्रिक बल्ब तो कसा काम करतो, त्या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये जे कुंतल असतं आतमध्ये त्याचं काय आहे, हे सगळं आपण बघितलेलं. हे तुमच्या घरी पण असेल अशी वाली इलेक्ट्रिक शेगडी काही जणांकडे गावाला, तर ते पण आपण बघितलेलं होतं. हा वाला पण टॉपिक बघितलेला होता आपण, की 1 किलोवॉट आवर आपलं जे विद्युत एनर्जी म्हणजे ऊर्जा, विद्युत ऊर्जा मोजण्याचं कमर्शियल युनिट. कमर्शियल युनिट म्हणजे मोठ्या स्थळावर, मोठ्या पातळीवरती ज्यावेळी खूप विद्युतधारा वापरली जाते तर जूल मध्ये मोजून नाही चालत, कारण ती खूप जास्त असते. तर ते आपण मग इथे बघा, हे जूल मध्ये न मोजता आपण किलोवॉट आवर मध्ये मोजतो, आणि त्या 1 किलोवॉट आवरलाच 1 युनिट असं म्हणतात.
लाईट बिलावर मग आपले ते कसे युनिट येतात वगैरे ते पण मी गेल्या क्लासमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. ठीक आहे, आता ह्याच्यामधलेच 2 छोटेसे टॉपिक राहिलेले आहेत, ते आधी आपण कव्हर करूयात. त्याच्यानंतर मग आपण ही जी एवढी सगळी सूत्र आहेत ह्याच्यावर आधारित गणित सोडूया. ठीक आहे, चला. तर आता मी तुम्हाला एक दुसरी स्क्रीन दाखवते, थांबा. मुलांनो, ती स्क्रीन शेअर करते तोपर्यंत मला सांगा, फ्यूज म्हणून नाव ऐकले तुम्ही? हातवर करा ज्यांनी ऐकले फ्यूज. ज्यांनी ज्यांनी हे नाव ऐकले नुसतं हातवर केलं तरी चालेल. फ्यूज म्हणून नाव ऐकले? ओके, ठीक आहे. अलिविहीर स्कूलचे मुलं एक जण कोणी तर सांगा बेटा, ज्यांनी हातवर केलेला, कुठे ऐकलंय हे नाव तुम्ही? कुठे ऐकलंय? ऐकले तर कुठे ऐकले? बघितलंय का तुम्ही फ्यूज? बघितलंय का? हो, अच्छा. कुठे बघितलाय फ्यूज? डीजीवर? डीपीवर? डीपीवर? अरे तुम्ही एकत्र बोलताय, मला कसं कळेल? एकच जण स्पष्ट बोला ना. बोलताय इलेक्ट्रिक डीपीवर. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे, समजलं मला. ओके. कोडगुलचे स्टुडंट्स जे आहेत, मुलांना तुम्ही बघितलंय फ्यूज? बघितलंय तुम्ही कधी कुठे? हात वर केला तरी चालेल फक्त. हा ठीक आहे बेटा, म्यूट कर आणि सांग कुठे बघितलंय जर बघितलंय तर. अरे कॅमेरा का ऑफ केला बेटा तू? बर, ठीक आहे, चला. तर आता मी आता तुम्हाला दुसरी स्क्रीन दाखवते, ती जरा तुम्ही बघा. तुम्ही लक्ष दिलं ना मुलांनो, तुम्हाला क्लासमध्ये खूप मजा येईल. हा इलेक्ट्रिसिटी वाला, धारा विद्युत वाला धडा आणि लाईटशी रिलेटेड धडा, तो ना असा खूप इंटरेस्टिंग वाला असतो. गेल्या वर्षीचं तुमचं जर 9वीचं फिजिक्स होतं ना, ते थोडस बोरिंग होतं. नाही, नुसतं मोशन, गतीचे नियम हे सगळंच होतं ना, थोडस ते मग बोरिंग वाटतं काय काय मुलांना. पण हे वाले जे धडे आहेत हे जा इंटरेस्टिंग आहे. तुमचं 10वीचा फिजिक्सचा सिलेबस इंटरेस्टिंग आहे ना. चला तर बघा आता, एक सेकंड. हे आपले इलेक्ट्रिक सर्किट काय असतं ते आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ना, हा, हे गेल्या वर्षीचं रिव्हिजन व्हावं म्हणून ह्याच्यामध्ये हे टाकले हा मुलांनो. हे बघा, हा ओमचा कायदा. त्याच्यानंतर ना हे जूलचा तापवण्याचा नियम. ऍक्च्युली तुम्हाला आता जे गेल्या क्लासमध्ये मी च सूत्र काढलेलं ना, आपली औष्णिक ऊर्जा मोजण्यासाठीचे जे सूत्र आज पण आपण बघणार आहे ते, तर त्यालाच जूलचा नियम म्हणतात. ते थोड्या वेळात मी सांगणार आहे तुम्हाला त्याचं सूत्र वगैरे. आणि आता आपण हे बघणार आहे, हे दिसते तुम्हाला, इलेक्ट्रिक फ्यूज. इलेक्ट्रिक फ्यूजलाच मराठीत काय म्हणतात कोण सांगेल? गेल्या वर्षी पण होतं हे. काय म्हणतात इलेक्ट्रिक फ्यूजला? एक जण कोणी तर आठवते? बर, बघा, हा, वितळ तार. वितळ तार म्हणतात. इलेक्ट्रिक फ्यूजला मराठीमध्ये वितळ तार म्हणतात. तर बघा, हे 2 टाईपची इथे आकृत्या दाखवल्यात. हे वाला बघा तुम्ही ना, असं सिरियल मध्ये, टीव्ही मध्ये वगैरे ना, असं विलनला काहीतरी प्लॅनिंग करायचं असल्यावरती दाखवतात ना, ते आपल्या इलेक्ट्रिकचं घरामध्ये बॉक्स असतं, त्याच्या तिकडे तो गेला, त्याने खोलून ते काढला आणि लगेच लाईट गेली. तर हे असेवाले पण फ्यूज असतात, असेवाले पण फ्यूज असतात. आता हे काम कसं करतं ते आता आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, एक सेकंड.
अच्छा, हे काल मी शिकवलेलं इंग्लिश मीडियमच्या मुलांना ते दाखवत होती स्क्रीन. बघा, खूप सिंपल आहे हे. आता हे ना वितळ तार म्हणजेच इलेक्ट्रिक फ्यूज कसं काम करते ना, त्याच्या आधी ना आपल्या घरामध्ये पण तर विद्युत धारा वाहते, तर त्याचं पण तर एक सर्किट आहे ना. तर सर्किट म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मुलांनो, की तो ना असा एक बंद रस्ता असतो आणि मधून कुठून पण असं सर्किट जर ब्रेक झालं, तुटलं, की विद्युत धारा वाहणं बंद होतं. म्हणून आपण त्याला परिपथ म्हणतो, राईट. तर आता आपल्या घरामध्ये काय होते बघा, एक तर इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे विद्युत धारा जिथे बनते तिथून बघा 2 वायर येतात. तर ती ही वायर आहे समजा, ठीक आहे. ही लाल वायर असते, मी जरा थोडीशी याला डार्क बनवली, आणि दुसरी असते काळी वायर. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही बघितलं पण असेल. आता आपल्या घरामध्ये मग काय केलं जातं, आपला जो मेन बोर्ड असतो, त्या मेन बोर्ड मधून पण मग अशा 2 वायर काढून मग त्याच 2 वायरला पूर्ण घरामध्ये जे आहे ते फिरवलं जातं. आता बघा ते काय होतं. तर ही वायर इथे अशी वायरला वायर जोडून अशी लांब ती फिरवली जाते. सेम वे काळी वायर पण अशी फिरवली जाते आणि मग ते एकमेकांना असं एका पॉइंटला जॉईनिंग पॉइंट आपल्याला भेटतो. म्हणून बघा, इकडून विद्युत धारा येते म्हणू शकता तुम्ही, आणि इकडून विद्युत धारा जी आहे ती माघारी अशी जात नाही, पण जेवढी येते ना ती वापरली जाते. तर ही आहे आपली न्यूट्रल वायर. आता ही न्यूट्रल वायर, तुमच्या न्यूट्रल वायर मराठीत आपण काय म्हणतो, आपण तुमच्या पुस्तकामध्ये बघूया. आणि इंग्रजीमध्ये हिला म्हणतात लाईफ वायर. लाईफचा कसा अर्थ होतो की जिवंत. का बरं असं म्हटलंय, तिला लाल रंग का दाखवलाय, कारण हीच ती खरी वायर आहे जी खरं विद्युत धारा घेऊन येते. आणि म्हणून मग ह्या दोघी वायर मधले जे विभवांतर आहे, तुम्हाला माहिती आपल्याला भारतामध्ये चांगलं विभवांतर भेटते, ते आहे 220 ते 240 व्होल्ट. म्हणून बघा, मेन लाईनीला जर कोणाला इलेक्ट्रिक करंट लागला तर तो माणूस जो आहे तो दगावण्याचे खूप जास्त चान्सेस असतात, है ना. तर विभवांतर काय आहे, हे व्होल्ट, जसं आपलं बॅटरी असते 5 व्होल्टची 10 व्होल्टची, तसं हे व्होल्ट आहे जे आपल्याला त्या मेन स्विच बोर्ड मधून भेटते. आता आपल्या घरामध्ये रोधांची जशी समांतर जोडणी होती गेल्या वर्षी, तर आपल्या घरातली सगळीच्या सगळी उपकरणं ती समांतर जोडणीमध्ये जोडलेली असतात मुलांना. त्याच्यामुळे बघा, प्रत्येक उपकरणासाठी आपल्याकडे वेगवेगळा स्विच आहे, चालू बंद करण्यासाठीचं बटन आहे. एकसर जोडणीमध्ये ते शक्य नाही. तुम्हाला जर गेल्या वर्षीच आठवत असेल, एकसर जोडणीमध्ये एकाला एक जोडली असल्यामुळे आपण बंद पडलं तर सगळंच बंद पडतं. एक जरी त्याच्यामधला घटक बंद पडला, उपकरण बंद पडलं, की बाकीचे पण बंद पडतात. म्हणून आपण रोधांची, हे पण गेल्या वर्षी आपण बघितलेलं, ते पुस्तकामध्ये पण असेल तुमच्या, की आपण घरामध्ये ज्या आपल्या वस्तू आहेत त्या एकसर जोडणीमध्ये न जोडता समांतर जोडणीमध्ये का जोडतो. ठीक आहे. तर बघा, म्हणजे मला नक्की काय म्हणायचं, तर इथून अजून एक वायर घेतली, इथून वायर घेतली, इथून एक वायर घेतली, इथून एक वायर घेतली, इथून एक वायर घेतली. ठीक आहे. परत ही त्याची काळीवाली वायर. हे झालं बघा, आपलं 2 पिन वाला हा प्लग झाला. प्लग म्हणजे समजते ना, म्हणजे स्विच बोर्ड झाला, ज्याच्यामध्ये बघा 3 पिन असलेला आपण ते प्लग घुसवतो. तिसरा प्लग मग काय आहे, तिसरं जे होल असतं ते, हे बघा, हे तिसरं होल असतं, हे असं, आणि ह्याच्यात हिरवी वायर असते. आता ह्या तिघांचा पण अर्थ तुम्हाला सांगते. आपले आता समजा हे आपले एवढे सगळे काय बनले, स्विच बोर्ड बनले. इथे समजा इथे आपण जे आहे ते टीव्ही जोडली पहिल्याला, इथे दुसऱ्याला आपण फ्रीज जोडला, रेफ्रिजरेटर आपण इंग्लिश मध्ये म्हणतो त्याला. इथे आपण आता काय जोडलं, आपला बल्ब जोडला. ठीक आहे. इथे काय जोडलं, समजा फॅन जोडला आपला.
तर असे आपल्या घरामध्ये वेगवेगळे स्विच असतात, बरोबर आहे. तर आता मग ही लाईफ वायर काय करते, मेन विद्युतधारा घेऊन येते. ती विद्युतधारा जी आहे, तर इथे जर टीव्ही जोडलेला आहे तो वापरतो. तरी पण थोडीफार जर विद्युतधारा वाचली असेल, तर ती मग ह्या मार्गाने माघारी जाते. तसं कमीच असतं, पण तरी पण. ठीक आहे. आणि मग आता ही हिरवा जो डॉट आहे, ते काय करतं? त्याचं मी थोड्या वेळानंतर सांगते. आता इलेक्ट्रिक फ्यूजचं आधी काम सांगते मुलांना. आता तो जो इलेक्ट्रिक फ्यूज आहे, ज्याला आपण वितळ तार म्हणतोय, हे बघा हा. आता इथे काय दिले बघा, इलेक्ट्रिक फ्यूज हे एक सुरक्षा उपकरण आहे, जे इलेक्ट्रिकल सर्किटचे म्हणजे आपल्या विद्युत परिपथाचे जास्त प्रवाहापासून संरक्षण करते. कशाच्या जास्त प्रवाहापासून? विद्युत धारेच्या. ठीक आहे. जेव्हा विद्युत प्रवाह पूर्व निर्धारित मूल्यापेक्षा म्हणजे जेवढा यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल, तेव्हा सर्किट वितळण्यासाठी आणि व्यत्यय आणण्यासाठी डिझाईन केलेले. व्यत्यय आणणं म्हणजे विद्युत धारेमध्ये व्यत्यय आणायचा. का बरं? कारण जर तो विद्युत धारा जास्त आली आणि ती आपल्या ह्या उपकरणांमधून, टीव्ही मधून, फ्रिज मधून व्हायला लागली, की त्याच्या आतमधले जे नाजूक इलेक्ट्रिकल पार्ट आहेत ते जळून जातील, गरम होऊन ते जळून जातील. मग एकतर आपलं उपकरण खराब होईल, दुसरं ते जळून आग पण लागण्याची शक्यता असते. म्हणून मग हे जे फ्यूज आहे हे काय आहे? एक सुरक्षा उपकरण आहे. इथे तुमच्या पुस्तकामध्ये पण थोडस दिले बघा, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये नाही दिले. हा, इथे दिसते पितळ तारेचा म्हणजे फ्यूजचा उपयोग केलेला असतो. काय दिलेलं आहे इथे? हा वाला पॅरेग्राफ तुम्ही वाचा. ठीक आहे. तर वितळ तारे संबंधी आपण मागील इयत्तेत जाणून घेतलेलं आहे. ते गेल्या वर्षी पण मी चांगलं एक्सप्लेन केलेलं होतं, बट ठीक आहे, तुम्ही जरा रिवाइज करा तुमच्या पुस्तकामधून. उच्च विद्युत धारा परिपथास वाहण्यास वितळतार वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टाळते. अनर्थ टळतो म्हणजे हेच अनर्थ काय? आपलं उपकरण खराब नाही होणार, आग वगैरे पण नाही लागणार. ठीक आहे. तर बघा, मग इथे काय केलेलं असतं ना मुलांना, हे असं इथे ना ते असं मध्येच इथे जिथून ही मेन लाल वायर येते, ज्याच्यामधून विद्युत धारा वाहते, इथे असा मध्येच फ्यूज लावलेला असतो. आता ही फ्यूज काय आहे ना, हे बघा, ह्याच्या आतमध्ये एक नुसती एक तार आहे आणि त्याच तारेला आपण काय म्हटलेलं आहे? वितळ तार. नावच बघा त्याचं किती चांगलं दिलंय, वितळ तार म्हणजे वितळणारी तार. सिंपल. तर ही जी त्याच्या आतमध्ये तार आहे ना, ही तार काय असते? कुठली पण वस्तू बघा गरम होते ज्याच्यामधून विद्युत धारा वाहते. मग ही पण गरम होते, पण ही अशा मटेरियलने बनलेली आहे ना, की ह्या तारेमधून आपण जेवढा ठरवलं तेवढीच विद्युत धारा जाऊ शकते, तेवढाच करंट जाऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा थोडासा जास्त जरी करंट गेला ना, अजून जास्त ती तार गरम होऊन वितळते आणि तुटून मग खाली पडणार ना वितळून. वितळून ती काय बनते? द्रव बनते आणि ती खाली पडते. आणि मग काय होतं? विद्युत प्रवाह खंडित होतो, कारण हे एका ब्रिज सारखं ही काम करते ना ह्या दोघांमध्ये. आणि मग मधून ब्रिजच तुटला, मग पुढे कसं जाणार? आणि मग विद्युत धारेचा इथूच प्रवाह काय होतो? खंडित होतो. आणि त्याच्यामुळे मग ती एक्स्ट्रा जी जास्त विद्युत धारा आहे ती आपल्या उपकरणांमधून वाहतच नाही. आणि त्याच्यामुळे मग आपली उपकरणं खराब पण नाही होत. आणि दुसरं काय होतं? लाईट जाते पण, है ना? लाईट जाते तर उपकरण खराब नाही होत, आग पण नाही लागत, पण थोड्या वेळासाठी मग लाईट जाते. पण मग आपण दुसरा फ्यूज लावला की मग परत आपलं सर्किट काम करायला लागतं. ठीक आहे. आता बघा इथे, आता जे मी तुम्हाला म्हणत होते हे दिसते तुम्हाला? घरातील वीज जोडणीत वीज युक्त म्हणजे जिच्यामध्ये खरं खरं वीज आहे, तिलाच इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे लाईव्ह वायर. ठीक आहे. न्यूट्रल म्हणजे तटस्थ. न्यूट्रल म्हणजे जिच्यावर कुठलाच भार नाहीये, ना धन आहे ना ऋण आहे, तिच्यातून प्रामुख्याने विद्युत धारा वाहत नाहीये. आणि नंतर आहे
हा बघा, अर्थ वायर जी आहे हिरवी, भूसंपर्क वायर, ह्याला चांगलं नाव दिलंय ह्यांनी. आता हे सगळं काय आहे तुम्हाला परत एकदा सांगते. तर आता कधी कधी काय होतं ना मुलांना, तुम्ही शॉर्ट सर्किट नाव ऐकले? शॉर्ट सर्किट नाव ऐकलं असेल तुम्ही. शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, अरे शॉर्ट सर्किट झालं तिकडे. तर हे शॉर्ट सर्किट नावच बघा त्याचं. शॉर्ट म्हणजे काय? शॉर्ट म्हणजे ठेंगणा ना. इंग्रजीमध्ये टॉल, शॉर्ट हे अपोजिट वर्ड्स तुम्ही केले असतील. शॉर्ट आणि सर्किट, सर्किट म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आपलं परिपथ. म्हणजे काय आहे मुलांनो, विद्युत धारेचा ऍक्च्युअल तुम्ही जर मार्ग बघितला तर खूप लांब आहे. आपल्या घरामध्ये पण बघा, ती एक वायर किती लांब फिरते पूर्ण घरामध्ये. आता जसं समजा तुमच्या घरामध्ये 2 रूम आहेत, तर ते आपल्या मेन बोर्ड मधूनच ती वायर काढून दोन्ही घरामध्ये फिरवली जाते, म्हणजे दोन्ही रूम मध्ये फिरवली जाते, किचन मध्ये फिरवली जाते, बाथरूम मध्ये फिरवली जाते. मग ऍक्च्युअल मध्ये विद्युत धारेचा जो रस्ता आहे तो खूप लॉंग आहे. शॉर्टच्या अपोजिट काय आहे? लॉंग. लॉंग म्हणजे लांब. तर ती अशी पूर्ण सर्किट मधून ती विद्युत धारा वाहते आणि मग त्याच्यावर आपली उपकरणं काम करतात. आता कधी कधी काय होतं ना मुलांना, काहीतरी कारणामुळे समजा आपल्या इलेक्ट्रिकच्या वायर आहे ते खूप वर्षांपासून बदललेल्याच नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतं, त्या वायरीच्या वर बघा जे प्लास्टिकचं आवरण आहे ते कधी कधी झिजतं. एक तर ते कारण असतं. कधी कधी उंदीर वगैरे असले तर ते पण कुरतडतात, किंवा दुसरं पण काय कारण असू शकतं. भूकंप वगैरे आला त्याच्यामुळे त्या वायरी ज्या आहेत त्या खराब झाल्या, काही पण रिझन असू शकतं. त्याच्यामुळे काय होतं ना, समजा जर प्लास्टिकचं आवरण निघालं आणि मग त्याच सर्किट वरती तिथेच बरोबर पाणी पण पडलं, तर मग काय होतं बघा, ही जी वायर आहे आता ह्याचं, इथली जी वायर आहे ह्याचं आवरण निघालंय, ह्या वायरचं पण आवरण निघालं आणि तिथे मध्ये आलं पाणी. मग तुम्हाला माहिती आहे आपल्या नळाचं साधं जे पाणी आहे त्याच्यामधून विद्युतधारा वाहू शकते, ते सुवाहक आहे. मग जी विद्युतधारा अशी पूर्ण गोल फिरायला पाहिजे ती न होता सरळ सरळ ह्या वायरीमधून ह्याच्यात जाते आणि त्याच्यामुळे मग अचानकच आपल्या परिपथामधला जो करंट आहे, विद्युतधारा आहे, ती खूप जास्त वाढते. आणि मग त्याच्यामुळे मग बघा, तीच विद्युतधारा अचानक वाढल्यामुळे असं लाईटीचा स्पार्क बघा विजेसारखा बाहेर येतो, है ना. आपल्या पावसामध्ये कशी वीज चमकते तसा तो स्पार्क बाहेर येतो. त्याच्यामुळे मग आग पण लागू शकते, आपली ही जे घरामधली उपकरणे ती पण खराब होऊ शकतात. ठीक आहे. म्हणून मग एक तर आपण इलेक्ट्रिक फ्यूज वापरतोयच, वितळतार तर वापरतोयच, त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो, आपली जी मोठी मोठी उपकरणं आहेत जसं टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे, ही जी जास्त पॉवर खेचणारी जी आपली उपकरणं आहेत त्यांना बघा 3 पिनांचा प्लग असतो. मोबाईलचा चार्जर वगैरे किंवा अजून काही छोट्या छोट्या वस्तू त्याला 2च पिन असतात, ह्याला 3 पिन असतात. का बरं? कारण ही जी तिसरा जो पॉइंट आहे ह्याच्यामधून जी वायर काढली जाते ना, ती खाली जमिनीमध्ये घेऊन जातात आणि इथे जमिनीमध्ये खाली घेऊन ती जमिनीच्या खाली एका कॉपरच्या प्लेटला ती जोडलेली असते आणि ती पुरली जाते. का बरं? जेणेकरून मग हे असंच शॉर्ट सर्किट झालं की जो एक्स्ट्रा करंट आहे, ती जास्तीची जी विद्युतधारा आहे ती सरळ जमिनीमध्ये फेकली जाईल, जमिनीच्या आत घालवली जाईल आणि इजा होण्यापासून वाचवलं जाईल. ठीक आहे. मग हिलाच नाव काय दिलेले, ही आहे आपली भूसंपर्क, भूमीशी संपर्क करणारी. आणि नंतर ही काय आहे, न्यूट्रल वायरला त्यांनी काय दिलेलं, तटस्थ वायर. आणि लाईव्ह वायरला त्यांनी काय नाव दिलेलं, वीजयुक्त वायर. ठीक आहे. तर आता एक थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगते मुलांनो, जी तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलेली आहे. आपली ही जी मोठी मोठी आहेत ना साधनं, उपकरणं, त्याच्यामधून साधारणतः 15 अँपियरची विद्युतधारा वाहते. ही 15 अँपियर पेक्षा जास्त झाली की मग ही वितळतार तुटते. आणि जी छोटी छोटी उपकरणं आहेत, ही बल्ब वगैरे, फॅन वगैरे, ह्याच्यामधून 5 अँपियरची विद्युतधारा वाहते. ठीक आहे. तर आय होप आता हा वाला टॉपिक तुम्हाला चांगला समजला असेल. अजून एक छोटस इंटरेस्टिंग पार्ट इथे दिलेलं आहे मुलांना. तुमच्या घरामध्ये असं झालं असेल अचानकच ना, हे बघा असे खटके, मेन एक बोर्ड असेल कुठेतरी, अचानक तो खटका कधी कधी खाली पडतो.
असं झालंय तुमच्या बरोबर? झालंय तुमच्या बरोबर कधी अचानकच तो खटका खाली पडला की मग लाईट जाते सगळीकडची, मग आपण काय करतो, तो खटका वरती करतो परत आणि मग लाईट येते, असं होतं ना. आता मग आपल्या घरामध्ये सुरक्षेची जी 2 उपकरणं तर आपण बघितलीच. कोणती 2 उपकरणं बघितली? एक तर ही वितळतार बघितली आणि दुसरं काय बघितलं आपण की भूसंपर्क करणारी वायर, हे 2 बघितलं. एक तिसरं पण असतं तुमच्या पुस्तकामध्ये बघा दिलंय. पुस्तक जरा बघा किंवा स्क्रीनवरती बघा. हे बघा, हे दिसतंय हे तुम्ही आता स्वतः वापरायचंय. हल्ली घरामध्ये एमसीबी म्हणजे त्याचा फुल फॉर्म दिला इंग्लिशमध्ये, मिनिएचर सर्किट ब्रेकर. हे पण बघा सर्किट ब्रेकर आहे, म्हणजे परिपथ तोडणारच काम करते. नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवलेली जाते. विद्युत धारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युत धारा बंद पडते. ठीक आहे. म्हणून बघा त्या दिवशी माहितीये काय झालं मुलांनो, आता कसं आपला सकाळी क्लास आहे, माझा संध्याकाळी ऑनलाईन क्लास होता आणि अचानकच लाईट गेली. तर मग मी मॅमला सांगितलं, मॅम मी आता क्लास नाही घेऊ शकत, लाईटच गेली. आणि मी किती वाजलेले त्यावेळेला 8 वाजलेले होते, रात्रीचे 8 8:30 झालेले होते. मग मी झोपून गेले की लाईटच नाही, मी काय करणार ना. मग मी 1 तास झाला तरी लाईटच नाही आली. मग खिडकीतून बघितलं बाकी सगळ्यांच्या घरी लाईट आहे. मग मला कळालं की अरे तो खटका खाली पडला असेल, मग तो वरती केला आणि मग मी त्याच्यानंतर ना बाकीची कामं केली 1 तासानंतर उठून. तर असं कधी कधी लक्षात नाही आल्यावरती असं पण आपल्या बरोबर होतं. पण येस, ही सगळी जी उपकरणं आहेत ती आपल्या सुरक्षेसाठी आहेत, जेणेकरून आपल्याला शॉक बसू नये किंवा आपली उपकरणं जी आहेत ती खराब होऊ नयेत म्हणून. ठीक आहे. तर चला आता आपण काय करणार आहोत मुलांनो, ही गणित सोडवणार आहोत. ठीक आहे. हे जे पहिलं गणित आहे, हे पहिलं गणित आता मी सोडवणार आहे, पण ह्याच्यातल्या किमती मी बदलणार आहे. ठीक आहे. हे वालं जे सर्किट आहे ना, हे तुमच्या पुस्तकात नाही दिले. सीबीएसई बोर्ड म्हणजे केंद्रीय विद्यालय वगैरे बघा असतात, दिल्ली गव्हर्नमेंटचे बोर्ड, दिल्ली बोर्डवाले, तर त्यांच्या पुस्तकामध्ये ते दिलेली आहे ती आकृती. तुमच्या पुस्तकात नाही दिली, म्हणून मी तुम्हाला काढून ती एक्सप्लेन केली. आय होप तुम्हाला समजली असेल. ठीक आहे. चला आता मी हा प्रश्न इथे घेतलाय, आता ह्याला आपण सोडवूयात. ठीक आहे. काय दिलंय बघा मुलांनो. आता हे काही मुलं जे आहेत ते तुम्ही नवीन जॉईन झालाय पहिल्यांदा, आज मी परत काही गोष्टी सांगितलेल्या म्हणून रिपीट करते. बघा, गणित आपलं कोणती पण शाब्दिक गणित असली ना, मग ती गणित विषयामधली असू द्यात किंवा आपली ही भौतिक शास्त्रामधली, सायन्स मधली असू द्यात, वाचता वाचताच ना त्याला तोडत तोडत जायचं. सगळं गणित एकत्र जर तुम्ही वाचलं तर जे काही हुशार मुलं आहेत त्यांना ते समजेल आणि ते सोपं पण वाटेल. पण जी बाकीचे मुलं आहेत सर्वसाधारण, त्यांना वाटेल काय दिले काय कळतच नाहीये किंवा अरे किती मोठं गणित आहे, भीती वाटू शकते. म्हणून जास्त काही टेन्शन नाही घ्यायचं. बघा काय करायचं ना, पेन्सिल घ्यायची एक हातामध्ये, वाचत जायचं. नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करायला दिली. म्हणजे काय दिलेलं आहे, सिंपल. एक आपल्याकडे वायर आहे आणि ती कशापासून बनली, नायक्रोमची. ती किती होती, 6 मीटर लांब. 6 मीटर म्हणजे माहिती मुलांनो, 1 मीटर किती असतं, सर्वसाधारण एवढं एक हातभर असतं, माहितीये ना. तुम्ही शाळेचा युनिफॉर्म शिवायला किंवा पप्पांच्या शर्टसाठी पॅन्टसाठी कापड घ्यायला गेलं बघा, दुकानामध्ये स्टीलचा रॉड असतो एक, त्याला ते पट्टी अशी मोजतात, पट्टी काढून ते कपडा मोजून कापून देतात, तर ते 1 मीटर असतं. तुमच्या प्रयोगशाळेमध्ये पण 1 मीटरची बघा लांब लाकडाची स्केल असेल, तर त्या तसे 6 मीटर एवढी लांब वायर तिचे काय केले त्यांनी, आपण त्याच वायरला असं गोल 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 करतो ना, आपल्या बघा ते गोल गोल घुमवायची कधी बांगडी असते किंवा स्प्रिंग, हा बेस्ट स्प्रिंग कशी असते तसं स्प्रिंग सारखं ज्यावेळी हिला बनवलं जातं त्यावेळीच आपण हिला नुसती वायर न म्हणता काय म्हणतो, हिला कुंतल म्हणतो. मग हे कुंतल का बनवलं जातं, कारण जास्त उष्णता निर्माण व्हावी म्हणून हे बनवलं जातं.
ठीक आहे, मग आता तिचं कुंतल बनवलंय, 6 मीटर लांब वायरचं काय बनवलं, कुंतल, आणि ती उष्णता निर्माण करायला दिली. आता ते कुंतल ह्यांनी कुठे पण वापरू शकतात. आपली जी इस्त्री असते त्याच्यामध्ये वापरू शकतात, बल्ब असतो आपला त्याच्यामध्ये वापरू शकतात, कशामध्ये पण वापरू शकतात. पण हे सर्वता ऍक्च्युली नायक्रोम आहे. मग ही जी आहे ती आपल्या बल्ब मध्ये वापरण्याचे जास्त चान्सेस आहेत. पण ही वायर खूप लांब आहे, 6 मीटर आहे. तर आपल्या बल्ब मध्ये तर एवढा छोटासा फिलामेंट असतो, छोटस कुंतल असतं, तर ही बल्ब मध्ये नसेल वापरली. खेर ही कुठे वापरले ते त्यांनी सांगितलेलं नाहीये. तर आता काय दिले बघा, आपण आता इथे काय लिहिणार आहे, जसं मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये पण सांगितलेलं होतं. तर सगळ्यात आधी आपण लिहिणार दिलेली माहिती. काय माहिती दिलेली आपल्याला, वायरची लांबी 6 मीटर आहे. म्हणजे लांबी म्हणजे एल, एल म्हणजे इंग्रजीमध्ये लेंथ, तर ती किती आहे, 6 मीटर. तर लिहिलं पहिली गोष्ट. आता दुसरं, तिचा विद्युत रोध, तिचा विद्युत रोध. अच्छा मुलांना हे डब्ल्यू नाही बरं का, हे ओम आहे, ते कॉपी पेस्ट ह्या बोर्डवर नीट होत नाही. 22 ओम इतका आहे. आता ह्याची किंमत मी चेंज करते मुलांना, इथे 22च्या ऐवजी मी इथे 24 घेते आणि इथे 220च्या ऐवजी 240 घेते. ठीक आहे, तर रोध म्हणजे आर, तो किती दिलेला आहे, 224 ओम दिलेला आहे. ती तार निम्म्यावर तोडून कुंतर तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का. आता त्या वायरला तोडतात आहेत बघा, म्हणून आपण काय करूया ना मुलांना, ज्यावेळी वायर तोडलेली नाहीये त्यावेळी आपण तिच्या लांबीला नाव देऊयात L1, आणि वायर तोडलेली नाही त्यावेळी तिचा रोध आपण घेऊया R1. आता वायर तोडली, मग आता तिची नवीन लांबी काय होईल, अर्ध्यातून तोडली बरोबर, अर्धी होईल 3 मीटर. आणि आता काय विचारले, वायर अर्ध्यातून तोडल्यावर तिची उष्णता जी आहे ती जास्त होईल का. तर म्हणजे आपल्याला काय काढायचंय, ह्याच्यासाठी आपण बघितलेलं काढणे. काढणे म्हणजे काय, शोधणे लिहा, शोधणे लिहा, ते मी इथे लिहिते. काय शोधायचंय आपल्याला, एका खाली एक लिहा मुलांना, मला ना नंतर जागा नाही पुरत गणित सोडवायला, म्हणून मी असं लिहिते, ऍडजस्टमेंट करते. काय शोधायचंय आपल्याला, पहिल्या केसमध्ये वायर कापलेली त्यावेळी ती किती उष्णता निर्माण करते, आणि दुसऱ्या केसमध्ये पण ती उष्णता किती निर्माण करते, आणि दोघांची तुलना करायची. पहिल्यांदा ती जास्त उष्णता निर्माण करत होती की आता अर्ध्यातून कापल्यावरती जास्त उष्णता निर्माण करेल, हे काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर आता आपण सूत्र कोणतं वापरणार आहे, सूत्र आपण कोणतं वापरणार आहे. गेल्या क्लासमध्ये मुलांनो आपण 8 टोटल सूत्र बघितलेली होते. आता ती मी पटकन इथे लिहिते कारण तुम्ही गेल्या क्लासमध्ये नव्हता म्हणून. आपण 2 सूत्र बघितलेली होती, म्हणजे 2 वेगवेगळ्या ग्रुपची सूत्र बघितलेली होती. एक होतं शक्तीसाठी, विद्युत शक्तीसाठी होतं, आणि एक होतं हीच उष्णता ऊर्जेसाठी. तर विद्युत शक्ती म्हणजेच पॉवर इंग्रजीमध्ये, त्याला पी म्हणतात. तर त्याचं पहिलं सूत्र काय होतं, ई भागिले टी, म्हणजे विद्युत ऊर्जा किती वापरली जाते, किती वेळात वापरली जाते, त्याची ती पॉवरचं सूत्र आहे. दुसरं सूत्र होतं व्ही आय. तिसरं सूत्र होतं, म्हणजे एकाच सूत्रापासून ही दुसरी 3 सूत्र बनवलेली, ते मी गेल्या क्लासमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर सूत्र होतं ह्याचं I²R. त्याच्या पुढचं सूत्र होतं V² भागिले R. ही सगळी सूत्र तुमच्या पुस्तकामध्ये दिलेत, आणि ह्याच सूत्रांवरून आपण काढलेली होती उष्णता ऊर्जा, त्याची सूत्र आपण काढलेली होती. तर उष्णता ऊर्जेचं पहिलं सूत्र काय होतं, हे ह्याच्याच वरून मिळालेलं पीटी. ही जेवढी पण ऊर्जा ही सगळी उष्णतेमध्ये रूपांतरित होतीये ना, आणि मग हा टी आपण तिकडे घालवणार, आपल्याला हे ई लाच आपण एच ने रिप्लेस केलं, म्हणजे ईच्या जागी एच ठेवलं. का बरं, कारण ही सगळीच्या सगळी विद्युतधारेची ऊर्जा आपली उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये उष्णतेमध्ये रूपांतरित होते, म्हणून ईच म्हणजेच एच आहे. फक्त ही ई म्हणजे आपली विद्युत ऊर्जा आहे, आणि एच म्हणजे तीच विद्युत ऊर्जा जी औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होते, ती औष्णिक ऊर्जा आहे, म्हणजे उष्णता ऊर्जा. तर हे झालं पहिलं सूत्र. परत इथे आता ह्याच सूत्रामध्ये बघा,
पी बरोबर टी ठेवायचंय, तर पी ची किंमत इथे किती आहे, व्ही आय. तर पी ची किंमत मी व्ही आय ठेवली आणि हा टी जसाच्या तसा. मग हे झालं नेक्स्ट सूत्र आपलं. परत सेम इथे बघा पी ची किंमत काय, आय स्क्वेअर आर. मग इथे परत आय स्क्वेअर आर ठेवलं. आय स्क्वेअर म्हणजे आयचा वर्ग. एक मिनिट, आयचा वर्ग आर आणि टी. आणि नंतर परत व्ही वर्ग भागिले आर आणि टी. तर ही 8 सूत्र आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेली होती. आता बघा आपल्याला काय दिले, त्याच्यावरून आपल्याला ना इथे शेवटी हे पण दिलेलं विभवांतर पण बघा दिलेलं आहे. तर व्ही दिलेला आहे आपल्याला. दोन्ही वायरला सेमच विभवांतर लावलंय आपण. म्हणजे आपले जे मेन स्विच आहे तो किती देतोय, 240 व्होल्ट देतोय. तर ती वायर जी आहे त्या मेन स्विचलाच त्या उपकरणामध्ये टाकून लावलेली आहे. त्याच्यामुळे ते विभवांतर दोन्ही केसेसमध्ये सेम आहे. तर तसं म्हणायला गेल्यावर मग आता आपल्याला व्ही आणि आरच आहे आपल्याकडे. मग व्ही आणि आर नुसतं असलेलं दिसतंय आपल्याला. हे एकच सूत्र आहे ज्याच्यामध्ये व्ही आणि आर आहे, दुसरं सूत्रच नाहीये. आता मुलांना तुम्ही म्हणसाल पण आपल्याला एच म्हणजे उष्णता ऊर्जा काढायची आहे, तर मग आपण पी का काढायचा. बघा पी आणि एच मध्ये काय आहे, फक्त टाइम एक्स्ट्रा आहे. तर इथे टाइम म्हणजे वेळ आपल्याला दिलेलीच नाहीये. पण आपण काय गृहीत धरतोय की दोन्हीच्या दोन्ही तुलना करायची ना, म्हणून दोन्हीच्या दोन्ही जे वायर आहेत, वायरिंगचे जे कुंतल आहेत ते सेम टायमिंग साठी म्हणजे समान वेळेसाठीच वापरले गेलेत. समजा 1 तास म्हणा, 2 तास म्हणा, तर आपण तुलना करण्यासाठी टायमिंग तर सेमच आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग आता टायमिंग न घेता आपण डायरेक्ट काय करणार आहे, शक्ती काढणार आहे. कारण जेवढी जास्त शक्ती असेल ना मुलांना, ऑफकोर्स मग तेवढीच जी आहे ती ऊर्जा पण, उष्णता पण जास्त निर्माण होईल. म्हणून मग उष्णता कोणामध्ये जास्त निर्माण होईल, ज्याची शक्ती जास्त आहे. म्हणून आपण आता काय काढणार आहे, शक्ती काढणार आहे. म्हणून आपण आता ह्या एच ला काय करूया, पी लिहूयात. ठीक आहे, कारण आपण शक्ती काढून उष्णताची तुलना करणार आहे. तर म्हणून मग आता कोणतं सूत्र आपण वापरणार, पी बरोबर व्ही वर्ग भागिले आर. तर आता बघा आपल्याकडे 2 केसेस आहेत. जसं तुमच्या इथे ना पुस्तकामध्ये त्यांनी असं L1 R1 वगैरे न घेता डायरेक्ट काय दिलंय, अखंड तारेचे कुंतल, तार तोडली नसताना, आणि नंतर हे निम्म्या तारेचे कुंतल असं घेऊन ह्यांनी बघा ह्या शक्ती काढलेल्या आहेत. इथे अखंड तारेची शक्ती काढली आहे आणि दुसऱ्यांदा खंडित तारेची पण इथे शक्ती काढलेली आहे. पण इथे ठीक आहे असं सोडवलं ते चालेल, पण ह्यांनी अजून एक स्टेप मिस केलेली आहे. ती मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि ती तुम्हाला करायची मुलांना. परीक्षेमध्ये जरी विचारलं ते तरी पण करायचंय तुम्हाला. चला तर आता आपण काय करूयात, ह्याला सोडूयात ह्या गणिताला. तर आपण काय लिहिणार मग इथे, सोडवणे. तर आपण काय करूयात, सूत्र तर आहेच आपल्याकडे. तर आता पहिल्या तारेची काढायची आहे तोडलेली नसताना, म्हणून तिला नाव देऊयात P1. मग आपलं सूत्र काय बनेल, व्ही चा वर्ग भागिले R1. व्हीला आपण V1 का नाही नाव देतात, कारण दोन्ही पण केसेसमध्ये व्ही आपला सेमच आहे. मग V1 V2 नाव द्यायची गरज नाहीये. मग काय आता ह्याच्यामध्ये सूत्रामध्ये किमती ठेवा. तर व्ही आहे आपला 240 गुणिले 240. मुलांनो तुम्ही ना अनम्यूट करा, अनम्यूटच राहा. तुमच्या मागे जर आवाज नसेल ना बॅकग्राऊंड मध्ये, जरा शांत बसा आणि मला चला सांगा पटकन. तर हे 240 कारण व्हीचा वर्ग आहे ठेवलं मी, ही बघा ही किंमत. आणि R1 आपला किती होता, 24. तर पटकन सांगा बरं आता ह्याचं किती येईल उत्तर. हे किती सोपं कॅल्क्युलेशन आहे ना, सांगा किती येईल उत्तर, किती येईल. हे कितीने भाग लावायचा, 24 एके 24 आणि उरलेला हा 0. तर 10 गुणिले 240 किती येईल उत्तर, लवकर सांगा. 2400 वॉट. आवर म्हणजे शक्ती आपण वॉट मध्ये मोजतो ना. आता आपल्याला मुलांनो सेम P2 काढायचंय आणि मग P1 मोठा आहे की P2 मोठा आहे तेच आपल्याला तुलना करायची. पण आता इथे P2 काढण्यासाठी आपल्याला R2, इथे कसं R1 आहे इथे R2 दिलेला नाहीये, आणि तो R2 काढण्यासाठी आपल्याला ही लांबी दिलेली आहे.
पण तो R2 कसा आला हे तुमच्या शाळेमधल्या पुस्तकात दाखवलेलं नाहीये. डायरेक्ट उत्तर त्यांनी किंमत ठेवलेली आहे. हे बघा इथे दिसेल तुम्हाला. हे इथे आपलं पहिलं 22 दिलेलं आहे रोध, हा 22 ठेवलाय आणि डायरेक्टली दुसऱ्या केसमध्ये तो रोध 11 ठेवलाय. पण तो 11 मुळात कसा आला हे सोडवून नाही दाखवलंय. तर ते सोडवणं गरजेचं आहे मुलांना. आता ते मी तुम्हाला सोडवून दाखवते. ठीक आहे. आता बघा, गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल आपण काय बघितलेलं होतं, जेवढी आपण लांबी वाढवत जाऊ तेवढं काय होतं, रोध वाढत जातो. कारण इलेक्ट्रॉनला तेवढा मोठा रस्ता कापावा लागतो ना, मग रोध वाढतो. हे गेल्या वर्षी तुम्ही बघितलेलं होतं. म्हणून तुम्ही गेल्या वर्षी पण बघा हे लिहिलेलं होतं, आर आणि एल, रोध आणि आपला जो पण विद्युत धारेचा पण सुवाहक घेतलाय त्याची लांबी, तारेची लांबी हे दोघांची समानुपाती असतात. म्हणून मग आपल्याला सूत्र काय भेटेल, आर भागिले एल ह्याचे इक्वल टू के मिळेल. के म्हणजे तो स्थिर आहे. समानुपाती व्यस्तानुपातीचा नियम माहितीये ना, आपण के स्थिरांक घेतो. म्हणून मग ह्याचा अर्थ काय आहे, आर आणि एल ला आपण प्रत्येक वेळी भागल्यावर एक स्थिरच कोणती तरी किंमत भेटणार आहे. मग असंच गेल्या तुम्ही गणितामध्ये पण जसं केलेलं आहे, मग आपण असं लिहू शकतो का, पहिल्या वायरच्या रोध आणि पहिली वायर आपण कापलेली नसताना तिची लांबी, ह्याचं आपण जे गुणोत्तर काढेल ते गुणोत्तर काय आहे, समान असेल. कशाच्या, दुसऱ्या वायरचं रोध घेतल्यावर, वायर कापल्यावरती तिचा जो रोध येईल आणि तिची जी लांबी असेल त्या गुणोत्तराच्या ते समान असेल. बरोबर. ह्याच्यावरून मग आपण असं लिहिलं, हे सूत्र लिहिलं. आणि मग आता काय, ह्याच्यामध्ये किमती ठेवा. तर R1 आपला किती आहे, आता इथेच पुढे लिहिते मी मुलांनो. R1 किती आहे आपला 24. L1 किती आहे 6. आपल्याला काढायचंय दुसऱ्या वायरीचा रोध. आणि L2 किती आहे, इथे वायर कापली ना तर 3. तर बघा हे 3 इकडे आल्यावरती काय होईल मग, 24 गुणिले 3 भागिले 6 बरोबर R2. किती आली आता R2 ची किंमत, हे 3 एके 3, 3 दुनी 6 आणि 24 ला 2 ने भागल्या उत्तर काय येईल तुमचं 12. बरोबर आहे. आणि मी आता बाजू एक्सचेंज करते, इकडची बाजू तिकडे, तिकडची इकडे, म्हणजे R2 ची 12 बरोबर R2 येईल. तर मी मग काय लिहिते ते, R2 बरोबर 12 ओम आलं. बरोबर अर्ध, म्हणजे वायरला कापल्यावर तिचा रोध पण अर्धा झाला. ठीक आहे. तर R2 आपल्याला मिळालं. मग काय आता P2 काढूया. मग आपलं हे ते P2चं ऑलरेडी सूत्र आहे. तर मग P2 बरोबर V वर्ग भागिले R2. किमती ठेवा आता. म्हणून P2 बरोबर 240 गुणिले 240. एक मिनिट मुलांनो, हे थोडंसं कधी कधी नेटवर्क जर नीट नसेल ना, हे जे मी लिहिते ते नीट दिसत नाही, म्हणजे कसं पण येतं ते उमटतं बोर्डवर. तर हे 240 गुणिले 240 भागिले 12. तर तुम्हाला दिसतंय मुलांनो, पहिला जो छेद अंश होता तो सेमच आहे, छेद अर्धा झालाय फक्त. मग ही किंमत पण अर्धी येणार ना, कॅल्क्युलेशन केलं तरी पण. बघा 12 एके 12, इथे 12 2 24 आणि 0, आणि परत इथे 24 दुनी 48 आणि उरलेल्या 2 शून्य. तर बघितलं किती आलं उत्तर, 2400 पहिल्या केसमध्ये होतं, आता 4800 आलं. म्हणून मग आपण काय लिहिणार, अरे वायर म्हणजे अर्धी केल्यावर तिची शक्ती जास्त आली, म्हणजे ती जास्त गरम होईल, जास्त उष्णता निर्माण करेल. म्हणून ही जी शेवटची लाईन लिहिली आहे, म्हणजेच तार निम्मी केली तर उष्णता जास्त मिळेल. हे जसंच्या तसं तुम्हाला लास्ट मध्ये लिहायचंय. ठीक आहे. तर आता मी एक काम करते मुलांनो, चला मी तुमचा थोडासा वेट करते की तुम्ही ना ह्याला पटकन कॉपी करून घ्या, कारण तुमच्या पुस्तकामध्ये हे सगळं नाही दाखवलेलं आहे. लवकर लवकर आपल्या वहीमध्ये ना ह्याला लिहून काढा. ठीक आहे. आता तुम्हाला काय लिहायचंय माहितीये, हे थांबा मी जे बॉर्डर काढते तेवढंच लिहायचंय. ही जी लाईन काढली मी, त्या लाईनच्या राईटचा भागच फक्त एवढासाच भाग तुम्हाला लिहायचा आहे, सगळं नका लिहू. चला लिहा ह्याला पटपट. एक मिनिट मी थांबते.
मग आपण पुढचं गणित बघूया. मुलांनो, समजलं तुम्हाला आपण काय केलंय? ज्यांना ज्यांना समजलं जरा हात वर करा. हात लेफ्ट हँड वर करा, राईट हँडने लिहिताय तर. समजलं असेल तर हात वर करा. बोर्डवर लिहिलेलं समजतंय ना कॉपी करायला? समझे? ओके बेटा, ओके, थँक्यू. चला थोडं फास्ट लिहा मुलांना. आपण ऑनलाईन मध्ये की नाही जास्त वेळ नाही थांबू शकत. कारण आपल्याकडे बघा आठवड्यातून एकच पिरियड असतो ना, आपल्याला सिलेबस कव्हर करायचे आहे. झालं? झालं मॅम. ओके, थँक्यू सो मच बेटा. अच्छा, आता मुलांनो, आता हे वालं गणित आपण सोडवलं ना. अच्छा, मला एक सांगा, अलीवीर स्कूलचे स्टुडंट, आज तुमचा पहिलाच तास आहे, तुम्हाला समजतंय शिकवलेलं? समजते पण थोडं थोडं समजते. तुमचे आधीचे क्लास मिस झाले ना म्हणून. पण हे गणित तर समजलं असेल ना. सूत्रामध्ये आपण नुसत्या किमती ठेवल्या. गणित तर तुम्ही 8वी पासून अशी वाली गणित सोडवतच आलाय ना, है ना? बर, ठीक आहे. तुम्ही माईक चालूच राहू द्यात मुलांना. तुमच्या बागून काय आवाज नाही येते, त्याच्यामुळे माईक चालूच राहू द्यात. तुम्हाला मग बोलायचं असेल तर सारखं बंद चालू माईक करायची गरज नाही. बघा, हे वालं गणित आता बघा. 9 ओम विद्युत रोधात एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे विद्युत रोधात प्रति सेकंद 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे. म्हणजे रोध दिलाय आणि उष्णता किती निर्माण होते ते दिले. तर विद्युत रोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा. आता परत इथे काय दिलंय, एकतर ऊर्जा. आता आपण ही जी हीट एनर्जी म्हणत होतो ना, उष्णता ऊर्जा म्हणत होतो, तीच ऊर्जा दिली आहे. हा रोध दिलेला आहे. तर आता बघूयात आपण, ह्याला पटकन सोडूयात. ह्याला पण सेम टू सेमच सूत्र वापरायचंय मुलांना. कसं सेम सूत्र वापरायचं, कसं कळेल आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे? बघा काय काय दिलंय. आता ह्याला मी आधीचं जे होतं, ह्याला एक मिनिट, ह्याला मी इरेज करते. हा, तुम्ही कोणाचं समजा कॉपी करायचं अजून पण राहिलं असेल तर तुमच्या वर्गामधली जी मुलं आहेत ज्यांचं कॉपी करून झालंय ना, एक मिनिट, त्यांचं घ्या तुम्ही, ते कॉपी करा नंतर. एक सेकंड मुलांनो.
हे कधी कधी थोडस ना आपल्या जास्त वेळ क्लास चालू असला ना ही सिस्टीम थोडी हँग होते. हा, 1 मिनिट, मला इकडचा पार्ट हवाय. हा माझा डस्टर भारी आहे ना, बघा. तर आता आपल्याला काय करायचंय, मगाशी केलेलं सेम टू सेम, जसं आता मी सगळं डिटेलमध्ये परत नाही लिहिते, पण सांगते तसं तुम्ही कॉपी करा नंतर ना. काय लिहिणार तुम्ही, आता दिलेली माहिती म्हणून लिहिणार. दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला काय रोध दिलेला किती, 9 ओम, आणि ऊर्जा किती निर्माण होते, मग त्याला ई लिहा किंवा एच पण म्हणू शकता. तर हीट म्हणजेच ऊर्जा किती निर्माण होते, तर सध्या आपण काय घेऊयात, ते गरमच होतंय ना, रोध आहे म्हटल्यावर एचच घेऊयात. तर मग ती किती दिलेली आहे आपल्याला, किती जूल दिलेली आहे, 400 जूल दिलेली आहे बघा. ठीक आहे. आणि परत काय विचारलेलं आहे त्याला, आपल्याला शोधण्यामध्ये काय आहे, किती विभवांतर द्यावं लागेल. म्हणजे बघा परत आर, व्ही आणि एच चा जिथे संबंध आहे, तर इथे दिसते व्ही आणि आर चा संबंध असलेलं परत तेच सेम टू सेम सूत्र, तेच आता इथे आपल्याला वापरायचं आहे. तर इथे का बरं, इथे ऍक्च्युली प्रति सेकंड हे सूत्र आहे ऍक्च्युली. तर आपलं हे सूत्रामध्ये प्रति सेकंदामध्ये, मग ह्याचा अर्थ वेळ किती दिलाय, 1 सेकंड दिलेला आहे ना. प्रति सेकंड म्हटल्यावरती टाइम आपण एच टी आहे तो 1 सेकंड घेऊ शकतो प्रति सेकंड दिल्यामुळे. म्हणून मग आपण एच ला काय घेणार आहे, परत हे सूत्र ठेवा, किमती ठेवा. आता ह्याच्यामध्ये एच ची किंमत किती दिली आपल्याला, 4, उष्णता ऊर्जा किती निर्माण झाली, व्ही आपल्याला काढायचं आहे, आर ची किंमत किती दिलेली आहे, इथे दिली ना 9 ओम, आणि ही आपला तर एकच आहे. मग हे 9 इकडे गेल्यावरती मग हे 400, हे जे भागिले ते गुणलं जाईल, बरोबर आहे, बरोबर व्ही वर्ग. आता हे व्ही वर्ग नकोय ना आपल्याला, वर्गमूळ काढावं लागेल दोन्ही बाजूंचं. मग व्ही मी आधी बाजू एक्सचेंज करते, इकडची बाजू तिकडे, तिकडची इकडे. मग हे 400 गुणिले 9, मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढा, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढा. मग 400चं वर्गमूळ किती मुलांनो, 400चं वर्गमूळ आहे 20, 9चं वर्गमूळ आहे 3, तर मग उत्तर काय आलं, 20 गुणिले 3, 60 व्होल्ट. इझी होतं हे गणित. ह्याला पण पटकन कॉपी करून घ्या. तुमच्या शाळा पुस्तकामध्ये थोडं सरळ सरळ डायरेक्टली दिलंय त्यांनी, पण ही अशा पद्धतीने तुम्ही सोडवलं ना मुलांनो, जो तुमचा पेपर करेक्शन करणार आहे ना बोर्डामध्ये म्हणा किंवा आता शाळेमध्ये पण जे तुमचे टीचर पेपर करेक्ट करत असतील, त्यांना हे लगेच इझी समजायला जातं आणि त्यांचा मूड छान होतो. मग की तुमचा पेपर काय लिहिलंय ते समजून घ्यायला त्यांना स्ट्रगल नाही करावं लागत, संघर्ष नाही करावं लागत, लवकर समजतं, पटकन त्यांचं करेक्शन होतं, त्यांचा मूड चांगला होतो आणि अर्धा एखादा मार्क्स मग तुम्हाला जास्त मिळून जातो. चला, झालं हे लिहून झालं. चला ठीक आहे. आता मुलांना होमवर्क बघा काय आहे, सिंपल होमवर्क आहे. ही उदाहरण 1 आणि 2 आपण सोडवलंय. उदाहरण 1 परत एकदा सोडवा, किमती ज्या पुस्तकात दिलेत त्या टाकून. ठीक आहे. आणि उदाहरण 3 आणि 4 बघा, सेम टू सेम अशाच वाल्या ह्या सूत्रांवरचीच, आता जे आपण 4 सूत्र मी लिहिलेली त्याच्यावरच आधारित ही गणित आहेत. तर ही उरलेली उदाहरण 3 आणि 4 गणितं सोडवा चांगली, हाच तुमचा होमवर्क आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त हा वाला पोर्शन जरा परत एकदा ना वाचून काढा. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, हे बघा छोटसच आहे, 5 मिनिटात तुमचं वाचून होईल. इथपर्यंत हे एमसीबीज पर्यंत हे वाचून काढा, म्हणजे तुम्हाला आज जे शिकवलंय ना ते अजून जास्त फिट चांगलं डोक्यामध्ये बसेल. ठीक आहे. तर हा तुमचा होमवर्क आहे. होमवर्क प्लीज नक्की करा. आपण एक काम करूया, तुमच्या टीचरला हवं तर सांगा, तुम्ही ना तुमच्या टीचरला सांगून एक मॉनिटर बनवायला सांगा आणि तो मॉनिटर मग तुमचा काय करेल, होमवर्क चेक करेल. ठीक आहे. आता मी प्रत्यक्षात ते नाहीये ना, कमीत कमी मॉनिटर तरी तो होमवर्क चेक करेल. आणि मग मॉनिटर, आधी मॉनिटरची एक नोटबुक टीचर चेक करू शकतो की बरोबर सोडवलंय की नाही ना, किंवा मीच उत्तरं सांगेल तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये, आणि ही तर सोडवलेलीच उदाहरण आहेत, उत्तरं ऑलरेडी माहिती आहेत तुम्हाला. मग मॉनिटर ते चेक करू शकतो. ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीये ते मी सांगेल, आणि मी सांगितले तीच उत्तरं लिहिलेत की नाही ते मॉनिटर चेक करेल. ठीक आहे. चला, तर आय होप
बऱ्यापैकी तुम्हाला समजले. सुलतानपूर स्कूलचे स्टुडंट्स नेहमीच असतात. मुलांना तुम्हाला समजले? हात वर करा. समजलं असेल तर हात वर करा. आज आपण काय काय शिकलो ते. हात वरती करा, बेंचवरून उडी नका मारू. गर्ल्स समजले तुम्हाला? समजलं असेल तर हात वर करा. माझा आवाज येतोय ना? सुलतानपूर स्कूलच्या मुलींना म्हणते मी. अच्छा, काही मुली पुढच्याच हात वर करतात, मागच्या मुली करत नाहीयेत. बरं ठीक आहे, चला हरकत नाही. तर इथे आपला आज क्लास थांबूया. आपला वेळ संपलेली आहे. आपण पुढच्या आठवड्यामध्ये